मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाउज डिझाइन कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे पहा, मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14.5 ब्लाउजची उंची आहे। अशी घडी टाकलेली आहे, बघू शकता। हे पहा, 9 घेतलेले आहे घडी आणि 2 इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आणि मुंडा इथे बघू शकता मी 5.5 घेतलेला आहे आणि पूर्ण शोल्डर सुद्धा मी इथे 5.5 घेतलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहित झालेला आहे, जेवढा शोल्डर घेते मी तेवढा इथे खालच्या बाजूला मी मुंडा घेत असते। आता इथे 2.5 मी गळा रुंदी घेतलेली आहे। हे पहा, इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा मी 2.5 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा 2.5 वरती मार्किंग करून घेते। खालच्या बाजूने हे पहा 4.5 घेतलेला आहे, म्हणजे गळा 3.5 तयार आहे। 1 इंच वाढवून मी त्याच्यामध्ये 4.5 घेतलेला आहे, म्हणजे इथं माझा अर्धा इंच जाणार शिलाईमध्ये आणि इथं अर्धा इंच जाणार, त्यासाठी मी 1 इंच इथे जास्त घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा जेवढी तुमचा पाठीचा खालचा भाग भरेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवून घ्या, म्हणजे तो शिलाई करून तो बरोबर होतो। आता इथे आपण काय करूया, सर्वात आधी बॉक्स करून घेऊया। हे पहा, इथे सुद्धा मी 2.5 मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेऊया आपण। अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते मी। आणि कोणाला थोडासा डीप हवा असेल त्यांनी अर्धा इंच खाली वाढून घेतलं तरी सुद्धा चालेल, मग नंतर आकार दिला तरी सुद्धा चालेल। इथे सर्वात आधी हे पहा 1 इंचावरती मार्किंग करून घ्या, इथून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्या हे अंतर। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने द्या, इथून सुरुवात करा। हे 1 इंच आपण घेतलं ना, इथलं ह्या रेषेपासून सुरुवात करा खालच्या बाजूला। हे पहा, अशा पद्धतीने थोडासा बाहेर आला तरी सुद्धा चालेल, तो दिसायला खूप व्यवस्थित दिसतो। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने आकार द्या। जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसायला सुद्धा तो व्यवस्थित दिसेल। हे टोक थोडंसं खाली आलं तरी सुद्धा चालेल। आता हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हा ब्लाउज पीस मी बाजूला करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथे टोक थोडंसं खाली आलं तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीने हा मी कट करून घेतला। आता हा ब्लाउज पीस आहे कटिंग केलेला। हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचा आहे। सुईचं उलट इथे बघायचं आहे, चेक करून घेत जा। हे पहा, ही ब्लाउजची सुईची बाजू आहे। अस्तरचा कपडा मी ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि शिलाई झाल्याच्या नंतर आतल्या बाजूला तो पलटी करून घेणार आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे। त्यासाठी हे पहा, ही सुईची बाजू आहे, ही सुईची बाजू आहे। पटकन नवीनच्या पटकन लक्षात येत नाही, त्यासाठी मी सांगते। हे पहा, ही सुईची बाजू चेक करत जा, खालच्या साईडला वरची साईड अशा पद्धतीने, नंतर हा ठेवा ह्याच्यावरती। हे पहा, अशा पद्धतीने। आणि सिल्की कपडा असतो, हा थोडासा सिल्की कपडा आहे, बघू शकता। आता इथे आपण पिना लावून घेतले तरी सुद्धा चालेल, म्हणजे जेणेकरून तो कपडा सुद्धा बसायला एकदम पॅक बसतो आणि तो डिझाईन शिलाई करताना आपल्याला व्यवस्थित शिलाई सुद्धा करता येतो। हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आणि थोड्या थोड्या अंतरावर अशा पिना लावून घ्यायच्या आहेत। हे पहा, सर्वात आधी इथे एक मध्ये एक लावून घ्या, थोडंसं खाली लावा, म्हणजे शिलाई करताना आपल्याला व्यवस्थित शिलाई करता सुद्धा येईल। हे पहा, म्हणजे कपडा सुद्धा आपला सरकणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि नंतर हा गळा आहे असाच हा आपल्याला शिलाई करायचा आहे। व्यवस्थित एकदम व्यवस्थित शिलाई करून घेतला। हे पहा, इकडची सुद्धा बाजू बघू शकता, एकदम व्यवस्थित आपली शिलाई सुद्धा इथे आलेली आहे। आता ह्या सर्व पिना आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत सर्वात आधी। आता इथे काय करायचं, हे पहा, हा सर्व कपडा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम सावकाश कट करायचा आहे, अस्तर कट होणार नाही ते सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने
पहा अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे. आता इथे काय करा, हे पहा छोटे छोटे कट मारून घ्या, जेणेकरून हे पलटी करायला सुद्धा आपलं हे पाहिजे. कोपरे व्यवस्थित कट करा आणि अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्या. हळूच कोपरे कट करा, हे पाहिजे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला कोपरे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला. हे पहा अशा पद्धतीचे. किंवा कशात तरी साह्याने हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित काळजी घ्या फक्त. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा काय करायचं, पूर्ण गळ्याला ना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता ही पाठीमागची बाजू आहे ना, हे पहा ही पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा इथे कट करायचा आहे. हे पहा इथे सर्वात आधी आपण लेसच्या आधी नॉड लावून घेऊया, नंतर लेस लावूया, कारण की नॉड लगेच निघतात. त्यासाठी नॉड एकदा लावल्या डबल शिलाई पडते, परत लेसची सुद्धा डबल शिलाई पडते. त्यासाठी आधी सर्वात आधी आपण नॉड लावून घेऊया. हे पहा इथे मी 1 मीटर नॉड घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने मधून मी कट करून घेते आणि इथे बरोबर हे पहा अशा पद्धतीने पकडा, हे एकसारखं पकडा. इथे मार्किंग करून घ्या, जेणेकरून दोन्ही सुद्धा नॉड आपल्या एकसारख्या समान मार्कावर लागून जातील. हे पहा असं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने पकडून एकसारखं. हे पहा जेणेकरून बरोबर व्यवस्थित आपल्या नॉट सुद्धा लागले जातील. इथे नॉड लावून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला गोल्डन कलरची पूर्ण ही लेस लावून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला गोल्डन कलरची इथे लेस लावून घ्यायची आहे, किंवा हा कलर आहे त्या कलरची सुद्धा इथे लेस तुम्ही वापरू शकता. आता इथे काय करा, कडने एक डबल शिलाई मारा इकडच्या कडेला एकदम, म्हणजे व्यवस्थित लेस सुद्धा तुमची पॅक होऊन जाईल. हे पहा लेस लावून व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीची. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला अजून एक लेस लावायची आहे, समान मार्किंग पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच घ्यायचं आहे इकडून इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या 1-1 इंचावरती, जेणेकरून आकार सुद्धा तुमचा खूप व्यवस्थित येईल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथून सुद्धा घ्या 1 इंच. हे पहा इकडच्या बाजूने पण, जेणेकरून आकार सुद्धा तुमचा खूप व्यवस्थित येईल. हे पहा इथे सुद्धा घ्या 1 इंच. पूर्ण बाजूला आपल्याला 1-1 इंच घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या पण बाजूला अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एक आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडूनच घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने इथे घ्यायचं आहे. परत इकडून थोडासा वेगळा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने मी इकडून घेतला, इथून मध्ये देऊन परत अशा पद्धतीचा आकार दिलेला आहे. हे पहा इथे मध्य आहे. हे पहा इथे बरोबर इथपर्यंत हा आकार घेतलेला आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, थोडंसं डार्क करून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने खूप सोपं आहे. हे पहा असं थोडंसं डार्क करून घ्या
आणि हा भाग ह्याच्यावरती ठेवा, जेणेकरून तुमची डिझाईनसुद्धा एकसारखी होईल. हे अशा पद्धतीने हे पहा बघू शकता. हे पहा इथे थोडंसं फेंट झालेलं आहे. हे पहा आता इथे आकार द्या अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने इथे थोडासा कोपरा घ्या, जेणेकरून ते दिसायला सुद्धा ह्याच्या खाली व्यवस्थित दिसेल. आता ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला, हे पहा अशा पद्धतीने आकार झालेला इथे असा आणि थोडासा खालच्या बाजूला अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. कोपरे फक्त व्यवस्थित अशा आतल्या बाजूला घ्या, म्हणजे दिसायला सुद्धा ते खूप व्यवस्थित दिसेल. हे पहा बघू शकता. आता पुन्हा ह्याच्यावरती काय करायचं, एक डबल शिलाई इथे कडेला, जेणेकरून हे लेस सुद्धा आपले पॅक बसून जाईल. हे पहा इथे हा मी कपडा घेतलेला आहे. पहा इकडची बाजू फोल्ड आहे आधीचीच. आता इकडची बाजू मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आणि इकडची ह्या बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीची. आता हे पहा ही काढलेली पट्टी आहे ना, हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. थोडीशी लूज ठेवा, जेणेकरून घातल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने होतं. थोडीशी लूज ठेवा. हे पहा अशा पद्धतीने पट्टी लावून घेतली. आता इथे काय करा, सर्वात आधी पाठीचे टक्स, आता इथे एक पॅच बसवायचा आहे आपल्याला. हे पहा सर्वात आधी पाठीचे टक्स मारून घ्यायचे आहेत. पाठीचे टक्स मारताना काय करायचं, इथून अर्धा इंच घ्यायचं आहे, वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने पाठीचे टक्स दोन्ही सुद्धा बाजूचे आपल्याला टाकायचे आहेत. हे पहा हा साडीचा कपडा घेतलेला आहे आणि हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी. आता इथे आपल्याला एक पॅच तयार करायचा आहे खालच्या बाजूला. हे अंतर खालच्या बाजूचं आधी सर्वात आधी मोजून घ्यायचं आहे आपल्याला किती आहे. हे पहा हे एवढं अंतर. नंतर आपण पाठीला खालच्या बाजूला पट्टी टाकून आतल्या बाजूला ती फोल्ड करून घेणार आहोत. सर्वात आधी इथे पॅच तयार करायचा आहे आपल्याला. हे पहा हे अंतर किती आहे मोजून घ्यायचं आहे, 3 आहे. इथून इथपर्यंतचं अंतर हे 3 आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. इथे हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. सर्वात आधी ह्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया. आणि हा पेपर मी हे पहा जेवढी माझी पाठीची ही लांबी आहे ना तेवढा घेतलेला आहे. हे पहा बघू शकता. हे पहा तेवढ्या लांबीचा मी इथे पेपर घेतलेला आहे. हे पहा मध्यभागी अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या इथे. आता इथे काय करा, 3 वरती एक मार्किंग करून घ्या. आपलं ते 3 भरलं. इथलं खालचं अंतर, इथलं खालचं अंतर हे 3 भरलेलं आहे. हे पहा तेच आपल्याला इथे मध्यभागी फक्त ते मार्किंग करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे मध्यभागी हे मार्किंग करायचं इथून खालून वरच्या बाजूला. हे पहा इथे मध्यभागी मार्किंग करून घ्या. इथे 2.25 वरती मार्किंग करा एक. हे पहा इथे सुद्धा आता कमी कमी करत घ्यायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा 2 वरती घ्या, इकडे 2.25 वरती घ्या. अशा पद्धतीने हे कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला तिथे आकार द्यायचा आहे. असा उंच घ्यायचा आहे. हे पहा
इथून असा वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा कटिंग केलेला कपडा कॅनव्हास आहे, हा कपडा आहे कटिंग करून घेतलेला साडीमधला. हे पहा हे ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे. थोडासा मोठा घ्या आणि वरच्या बाजूला थोडंसं जास्तीचं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता काय करा, इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे आणि खालच्या बाजूला सुद्धा थोडासा वरती ठेवा जास्तीचा, कारण की आपल्याला तिथे फोल्ड करावं लागणार आहे. आता इथे हे पहा थोडं अंतर ठेवत ठेवत आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे खालच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता वरची बाजू आहे ही, हे पहा अशा पद्धतीने कट मारा. हे पहा अशा पद्धतीने. हे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पलटी करत करत हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती एकदम हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा इथे मी चौकोनी कापडांचे तुकडे घेतलेले आहेत. हे पहा इकडून मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि इकडच्या साईडने 2.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने चौकोनी पूर्ण हे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. आता इथे एक आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. हे पहा हा तुकडा घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि इकडची बाजू सुद्धा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे अशा पद्धतीने इकडं आणि हे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. पुन्हा एकदा मी दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्याच्यावरती. हे पहा इकडची बाजू ह्याच्यावरती ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे शिलाई करून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे पण अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे पूर्ण अशाच पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. हे पहा हे पूर्ण अशा पद्धतीने मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. हे पहा आता इथे काय करायचं, हे पहा हे खालचं कट करून टाकायचं आहे. हे पहा हे खालचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने होईल, म्हणजे खालचा कपडा जास्तीचा आपल्याला कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीचं हे तयार करून घेतलेलं आहे. आता इथे हा कपडा आहे ना, हे पहा मध्यभागी फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. इथे एक मार्किंग करून घ्या मध्यभागी. हे पहा अशा पद्धतीचं. आता इकडच्या साईडने 2 इंच आपल्याला फिटिंगला तिथे लावायचे नाही. इथे 2-2 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला 2 इंच सोडून द्या. हे पहा इथे मार्किंग करून घ्या. थोडंसं मोठं करा जेणेकरून आपल्या लक्षात येईल. हे पहा इथे सुद्धा ह्या बाजूला आपल्याला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा हे 2 इंच आपल्याला इकडच्या बाजूस 2 इंच आणि इकडच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला फिटिंगमध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये तिथे आपल्याला ही केलेली डिझाईन लावायची नाही आहे. आता इथून मध्यपासून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवा आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला लावायला. थोडंसं अंतर ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा
अंतर ठेवत ठेवत आपल्याला पूर्ण डिझाईन ही लावून घ्यायची आहे। एकदम सावकाशाने एकसारखी लागली की गेली पाहिजे डिझाईन। अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आपल्याला। त्या सुद्धा बाजूला ह्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे, तिकडे सुद्धा बाजूला। हे पहा अशा पद्धतीने आपण लावून घेतले आहे पूर्ण। हे पहा अशा पद्धतीने। तर हे पहा हा ब्लाउज आहे, ह्याच्यावरती मध्यवर्ती मार्किंग आहे बघा, लेस लावताना आपण केलेलं। हे पहा इथे मार्किंग आहे, ह्याच्यावरती हे मधलं मार्किंग बरोबर ठेवायचं आहे इथे। हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने हे आलं पाहिजे। थोडंसं वरती हे गेलं तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने। आता इथून पूर्ण शिलाई करून हे आपल्याला पॅक करायचं आहे। हे पहा आता इथे ही खालची बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। पहा इथे खालच्या बाजूला काय करायचं आहे, पट्टी टाकून घ्यायची आहे, थोडीशी आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे। हे पहा आपली पाइपिंग सुद्धा एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि एकसारखी आलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा लेस लावायची आहे इथे, दिसायला सुद्धा ते खूप व्यवस्थित दिसेल। हे पहा आपल्याला 3 बटन करून घ्यायचे आहेत। हे पहा मी गुंड्या घेतलेल्या आहेत ब्लाउजच्या। हा कपडा आहे, हे पहा अशा पद्धतीचा घेतलेला। हे पहा हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या। हे पहा ही गुंडी आहे, ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने पॅक करून घ्या। जेणेकरून ते निघणार नाही। हे पहा अशा पद्धतीने पॅक करून घ्या। आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचे अजून आपल्याला ह्या 2 तयार करून घ्यायच्या आहेत। हे पहा असे हे 3 मी बटन करून घेतलेले आहेत। हे पहा आता इथे ही पट्टी घेतलेली आहे।
पहा ती अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे एक पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा ही पट्टी शिलाई करून घेतली. तर पट्टी पूर्ण आपल्याला सुईची करून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण हे बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यामधून हे पहा अशा पद्धतीने. हे पाय पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. सुईचं करून घ्यायचं आहे ते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे तयार झालं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं समान कट करून घेते मी इकडच्या पण बाजूचं. तर हे पहा इथून सुई ओवून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आणि छोटे छोटे चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने एक छोटंसं आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने फुलाचा आकार होऊन जातो. एकदम छोटे छोटे टाकायचे आहेत. पूर्ण नाडी तयार केलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडंसं ओढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ना पाठीमागच्या बाजूला घ्या जेणेकरून ते समोर दिसणार नाही. हे पहा अशा पद्धतीचं फूल तयार केलेलं आहे. आता इथे काय करा सर्वात हे आतल्या बाजूला घ्या. थोडंसं इथे पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता इथे मधून पण थोडंसं पॅक करून घ्या इथे. म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित आपलं पॅक होऊन जातं फूल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, ही गुंडी आहे बघा आपण तयार केलेली. हे पहा मधोमध बरोबर लावून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण कापडापासून तयार केलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने त्याच्यातून ओवून घ्यायची आहे सुई. हे पहा इथे लावून घ्या. बघू शकता ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. हे पहा व्यवस्थित पॅक करून घ्या जेणेकरून ते निघणार नाही. तर हे तयार केलेलं फूल आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. हे पहा इथे आपण नॉट तयार केलेली पट्टी तयार केलेली आहे. त्याच्या मधोमध बरोबर इथे मध्यभागी. त्यासाठी नॉट काय करा थोडीशी मोठी करा. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित वाटते. एकदम नाजूक पण अशी करू नका. हे पहा एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता इथे मधोमध बरोबर हे फूल लावून घ्या आणि इथे थोडंसं पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. इथे खालच्या बाजूने पण व्यवस्थित पॅक करून घ्या आणि धागा थोडासा वरती तोडा म्हणजे पटकन निघणार नाही ते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्या. धागा थोडासा वरती तोडा अशा पद्धतीने म्हणजे ते आपला निघणार सुद्धा नाही, व्यवस्थित बसून जाईल. आता इथे खालच्या बाजूला आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे. पहा इथे लाईन मारलेली आहे बघा बरोबर मधोमध. हे पहा इथे एक लावायचं आहे आपल्याला. हे आपण तयार केलेले आहेत ना तेच आपल्याला लावायचे आहेत. हे पहा इथे एक लावून घेऊया आपण. ते दिसायला कापडाचे बटन दिसायला सुद्धा तो कलर असला ना त्या साडीमधला दिसायला पण खूप छान दिसतात. हे पहा पूर्ण पॅक करून घ्या. हे पहा इकडून घ्या दोरा. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी
ह्याच कलरचा हा कपडा आहे ना, त्याच कलरचा मी दोरा इथे वापरलेला आहे, जेणेकरून ह्या कलरला सुद्धा तो दिसणार नाहीये, व्यवस्थित दिसेल. आता हे पहा, इथे काय करा, हे पहा थोडंसं गोल त्याला गुंडळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून तो साईडचा कपडा ना पूर्ण आतमध्ये जातो. हे पहा अशा पद्धतीने, आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने. हे पहा तो साईडचा कपडा असतो ना कडेचा, पूर्ण आतल्या बाजूला जातो. हे पहा दिसत पण नाही येतो. हे पहा बघू शकता. हे पहा तो साईडचा पूर्ण कपडा हे पहा पूर्ण आतल्या बाजूला जातो तसं केल्यामुळे, आणि ते दिसायला सुद्धा विकत असल्यासारखीही बटन तयार होतात. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता, साईडला कपडा सुद्धा दिसत नाहीये. हे पहा अशा पद्धतीने लावून घेतले ना, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित बसतात. त्याच पद्धतीने इथे एक लावून घ्यायचं आहे. हे पहा मी दुसरं सुद्धा बटन लावून घेतलेलं आहे, बघू शकता. साईडने तसं दोरा एकदम गोल असा गुंडळून घ्या, म्हणजे हा खालचा कपडा ना त्याच्यामध्ये पॅक होऊन जाईल, तो निघणार नाहीये. ही बटन दाखवलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने, त्याच पद्धतीने मी हे सुद्धा लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे लटकन तयार करायचे आहेत. पहा कपडा शिल्लक आहे. हे पहा अशा पद्धतीने चौकोन करून घेते मी. एकावरती ठेवून घेते, जेणेकरून एकसारखा माझा चौकोन तयार होईल. हे पहा अशा पद्धतीने. हे दोन करून घेतलेले आहेत मी. हे पहा अशा पद्धतीने ह्याची घडी करायची आहे. ह्याच्यावरती ठेवा. हे पहा हे ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने, आणि हे नॉड ह्याच्यामध्ये ठेवून हे पहा अशा पद्धतीने थोडंसं बाहेर काढून घ्या, आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हे लटकन तयार झालेलं आहे. दुसरं सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आहे. हे पहा ह्याच पण बाजूचं फुलासारखे दिसायला खूप छान दिसतात. हे पहा ही बाजू ह्याच्यावरती ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही. हे पहा हे ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. इकडची बाजू ह्याच्यावरती ठेवायची आहे, आणि हे नॉड मध्ये ठेवायचे आहे अशा पद्धतीने. हे पहा, आणि दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे, आणि शिलाई मारून घ्यायची आहे इथे. हे पहा कट करून घ्या हे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा तयार झालं, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने, आणि दिसायला सुद्धा तो खूप छान दिसतात. बघू शकता सुंदर असे लटकन पण आपले तयार झालेले आहेत. आपण इथे बटन सुद्धा कशा पद्धतीने करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही, खूप आपले व्यवस्थित आलेले आहे. इथे पायपिंग सुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही इथे खालच्या बाजूला लेस सुद्धा लावू शकता. हे पहा खूप आणि डिझाईन लावताना पूर्ण ही एकसारखी लावा, म्हणजे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. हे पहा अशा पद्धतीने आपण फुल सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक बटन सुद्धा लावून घेतलेलं आहे. हे पहा ब्लाऊज डिझाईन आपली पूर्ण व्यवस्थित तयार झालेली आहे. सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे पहा तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.